चला, बियॉन्ड होम सर्व्हिसेसमधील तुमच्या यशस्वी सुरुवातीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. टीममध्ये स्वागत आहे. यशस्वी सुरुवातीसाठी महत्त्वाचे नियम आणि अटी इथे समजून घेऊया. आपण तुमची भूमिका, पगार, उपस्थिती, व्यावसायिक आचरण आणि सेवा वचनबद्धता यावर बोलणार आहोत. चला तर तुमच्या कामाच्या पहिल्या दिवसांपासून सुरुवात करूया. तुमचे पहिले 3 दिवस हे ऑब्झर्वेशन पिरियड म्हणजेच निरीक्षण कालावधी असतील. या काळात मदतनीस आणि ग्राहक दोघेही ठरवू शकतात की त्यांना ही सेवा सुरू ठेवायची आहे की नाही. आता बोलूया पगाराबद्दल. यात काही महत्त्वाचे तपशील आहेत. तुमच्या मासिक पगाराच्या आधारावर एक छोटी अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट द्यावं लागेल. पण हे डिपॉझिट परत कसं मिळेल? चला पाहूया. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर ही संपूर्ण रक्कम तुम्हाला बोनस म्हणून परत मिळते. याशिवाय कंपनीच्या नियमांचं पालन केल्यास तुम्हाला दरमहा रिटेन्शन भत्तासुद्धा मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नियमांचं उल्लंघन केल्यास कंपनी हा भत्ता परत घेऊ शकते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे वेळ आणि उपस्थिती. रोज कंपनीच्या ॲपवर हजेरी लावणं गरजेचं आहे. सुट्टीसाठी कमीत कमी 2 दिवस आधी कळवावं लागेल. तुम्हाला दर महिन्याला 3 पगारी सुट्ट्या मिळतील. त्यापेक्षा जास्त सुट्ट्या घेतल्यास पगार कापला जाईल. आता पाहूया तुमचं व्यावसायिक आचरण कसं असावं. कामावर असताना तंबाखू, गुटखा किंवा सतत फोनवर बोलणं यांसारख्या गोष्टींना सक्त मनाई आहे. नेहमी गणवेश घाला, स्वच्छता राखा आणि ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर करा. आता बोलूया सेवा वचनबद्धतेबद्दल म्हणजे तुमच्या कमिटमेंटबद्दल. 3 दिवसांच्या निरीक्षणानंतर कमीत कमी 6 महिने काम करणं अपेक्षित आहे. नोकरी सोडायची असेल तर 5 दिवसांची नोटीस देणं बंधनकारक आहे. नाहीतर पगारावर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांशी थेट व्यवहार करणं हे नियमांचं मोठं उल्लंघन आहे आणि त्यामुळे नोकरी जाऊ शकते. तर ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी यापैकी कोणता नियम सर्वात महत्त्वाचा वाटतो?